तूप तसं कमी गरम असतानाच आपण ह्याच्यामध्ये लापशीचा रवा टाकून घेऊ. गॅस अगदी मंद ठेवायचा, कारण हा रवा थोडासा करपण्याची शक्यता असते. तर कमी गॅसवरतीच याला गुलाबी रंगावरती भाजून घेऊ. हा रवा साधारणपणे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा तुपामध्ये. थोडंसं गॅस मी बंद केला होता कढई गरम झाल्यामुळं. हा बघा आता गूळ छान भाजून झाला की ह्याच्यामध्ये 1 वाटी, साधारणपणे रवा जर आपला पाऊण वाटी होता तर 2.5 वाटी ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि हे कुकरला, तर तो रवा आणि गूळ हे मी कुकरला शिट्टी लावून 2 शिट्ट्या लावून घेतलेला आहे. आणि थोडंसं हा छानपैकी परतून झालेला आहे. गोडी पण मस्त आलेली असणार आता. वा, छान दिसतोय बघा. हा अगदी लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल. आपण हे आता ड्रायफ्रूट्सचे आपण सगळे तुपात तळून घेतले होते, त्यात आता सगळे मी मिक्स करते आहे. हा हा हा, हे बघा खूप छान मस्त दिसतोय ना. तुम्ही करून पहा, आवडेल सगळ्यांना. एकदमच छान. हे बघा, हे प्रमाण अगदी योग्य घेतलं तुम्ही तर एकदमच छान होतं बघा. पावसाळ्यात ही रेसिपी खूपच छान लागते. ह्याच्याबरोबर आपण भरलं वांगं किंवा बट्ट्याचा रस्सा, भजे पण छान लागतात. हे बघा मस्त मऊसूद दाणेदार झालेला आहे. दिसतोय ना छान, लागेलही छान खूप. तर हे केशरचं दूध आपण टाकून घेऊ. केशरमुळे ह्याला कलरही येईल आणि एकदम मस्त स्वाद, फ्लेवर पण याचा छान येईल. हे केशर आम्ही काश्मीरला गेलो होतो तेव्हा आणलेलं आहे, त्यामुळे हे ॲक्च्युली प्युअर केशर आहे. हे बघा केशरचा कलर दिसतोय तुम्हाला. हे पहा मस्तपैकी एकदम छान दाणेदार झालेला आहे. खूप छान झालेला आहे चवीला. हा आपला गव्हाचा शिरा तयार आहे, किंवा याला लापसी, मराठीमध्ये याला लापसी म्हणतात. ही पूर्णपणे आता खाण्यासाठी रेडी आहे. खूपच टेस्टी, सुंदर, दिसायलाही सुंदर आणि चवदार तर आहेच आहे. आपणही बनवा, खा आणि एन्जॉय करा. बाय.